ती रितेशची आतुरतेने वाट पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर काळजी वाटत होती. आणि रात्री उशिरा घरासमोर एक गाडी येऊन थांबली. तिने विचार केला की रितेश असतील, म्हणून ती बाहेर आली, तर गाडीतून त्याचे मित्र उतरले आणि त्यांनी त्याला धरून आणले होते. ती घाबरून म्हणाली, काय झालं यांना? तेव्हा ते म्हणाले, काही नाही वहिनी, त्याची गाडी जरा स्लिप झाली आणि उजव्या हाताला थोडं फ्रॅक्चर झालं आहे. डॉक्टर म्हणाले की लवकर ठीक होईल. तिचे डोळे पाणावले होते. इतक्यात त्याची आई तिथे आली आणि म्हणाली, रितेश बाळा, कुठे लक्ष असतं तुझं? अशी कशी गाडी स्लिप झाली? आजपर्यंत तू खूप जपून गाडी चालवत होतास आणि इतक्या रात्री उशिरा बाहेर का गेलास? ती घाबरून उभी होती. त्याचा मित्र म्हणतो, काकू, नवीन नवीन लग्न आहे, असं होणारच, कारण डोक्यात बायकोचे विचार असतील ना. आणि ते हसतात. रितेश कोरड्या स्वरात म्हणतो, मी माझ्या खोलीत जातो आणि आराम करतो. खोलीत आल्यावर आई म्हणते, शर्ट किती माखलाय रक्ताने. निशा, दुसरा शर्ट दे ग त्याला. निशा शर्ट घेते आणि त्याच्यासमोर धरते. तो तिच्याकडे पाहतही नसतो. अगं, असं काय करतेस? हाताला प्लास्टर आहे ना त्याच्या, तो कसा बदलणार शर्ट? तूच घाल त्याला. तशी ती संकोचली. 3 दिवस झाले होते निशा आणि रितेशचं लग्न होऊन. तसं लग्न अरेंज मॅरेज होतं, पण तिला पहिल्यापासून तो तिच्यावर प्रेम करू लागला होता. तो खूप देखणा होता. अनेक मुली त्याच्या मागे असायच्या, पण त्याला त्या झंझटमध्ये पडायचं नव्हतं, कारण जी पण मुलगी लग्न करून येईल तिच्यावर भरभरून प्रेम करायचं, असंच त्याने ठरवलं होतं. प्रेमविवाह म्हणजे फक्त स्वार्थी, स्वतःपुरता केलेला विचार, असं त्याला वाटायचं. आणि निशाशी त्याचं लग्न झालं. तो आनंदात होता. ती मात्र शांत असायची. घरात नवी नवरी म्हणून सगळे तिच्या मागे पुढे करायचे, पण तरीही ती उदास होती. लग्नातसुद्धा ती त्याला जास्त खुश दिसत नव्हती. पाठवणी होऊन 4 तास झाले तरीही ती रडत होती. तो रूममध्ये येतो, पण तिला त्याची जाणीवही नसते की तो आलाय. निशा, काय झालं आहे? आईबाबाची आठवण येते का? चल आपण भेटून येऊ. नाही, नको. मग काय झालं हे सांगशील का नाही? तुझ्या मनाविरुद्ध लग्न झालं आहे का? मी तुला पसंत नाही का? नाही, तसं काही नाही. बरं ठीक आहे, चल, उद्या सकाळी उठल्यावर पूजा आहे, लवकर झोप. पूजेत सुद्धा तिचं लक्ष नव्हतंच. तो तिला सारखा सावध करायचा. आज त्याची पहिली रात्र होती. तो रूममध्ये गेला तर ती बेडवर बसली होती. तो तिचा हात हातात घेऊन म्हणाला, आमच्या पाटील घराण्यात तुझं मनापासून स्वागत आहे. तू या घरात कायम खुश राहशील हे मी तुला वचन देतो. आयुष्यभर तुला तक्रारीची संधीही देणार नाही. तो एकटाच बडबडत होता. तो तिच्या डोळ्यात पाहतो, पण पहिल्या रात्रीची आतुरता, भीती किंवा उत्साह, नव्या नवरीच्या चेहऱ्यावर जे तेज असतं ते काहीच तिच्या डोळ्यात त्याला दिसत नाही. जणू तो एका पुतळ्याशी बोलत होता आणि तो तिच्यापासून दूर होतो. तिच्या संमतीशिवाय त्याला काहीही करायचं नसतं. मला वाटतं तू अजून यासाठी तयार नाहीस. हरकत नाही, मी वाट पाहीन, असं तो म्हणतो आणि तिला झोपायला सांगतो. पुढच्या आठवड्यात तिचा भाऊ आणि त्याचा मित्र तिला भेटायला आले. भावाच्या मित्राने तिच्याकडे गुपचूप एक पाकीट दिले. ते दोघे गेल्यावर ती रूममध्ये गेली. दरवाजाही लावला नाही, इतकी घाई तिला झाली होती पाकीट उघडायची. पाकीट उघडून तिच्या प्रियकराच्या चिठ्ठ्या वाचत होती आणि त्यातील एक चिठ्ठी खाली पडली आणि रितेश आत आला. त्यानं ती चिठ्ठी वाचली आणि त्याची शंका खरी ठरली. त्या सर्व चिठ्ठ्या तिच्या प्रियकर सागरच्या होत्या. त्याला तिचा प्रचंड राग आला. त्याने तिला सांगितले की या क्षणापासून तू माझी कोणीही लागत नाही. तुझं जर लग्नाआधी दुसऱ्या कोणावर प्रेम होतं तर तू मला सांगायला पाहिजे होतं. तू माझा विश्वासघात केला आहेस. तू तिची बॅग भर आणि तुझ्या माहेरी जा किंवा प्रियकराकडे जा. आणि तो रागात बाईक घेऊन निघून जातो. ती मात्र विचार करते, आईबाबांकडे गेले तर ते मला आधार देणार नाहीत आणि म्हणून ती घरातून बाहेर जात नाही, खोलीतच राहते. सागर तिच्या घरासमोर राहत होता. तो तिच्या घरी यायचा, तिच्या बाबांबरोबर फिरायला जायचा. तिला तो आवडायला लागला. त्याने फोनवरून बाबांना मेसेज करून लग्नाची मागणी घातली. निशाचा हात मागितला. तिच्या बाबांनी त्याला कॉलनीतून हाकलून दिले आणि तिला रितेशचं स्थळ आलं होतं. तिला तिचा भूतकाळ आठवत होता. तिची सासू म्हणते, निशा, कुठे हरवलीस? एवढा कसला विचार करते आहेस? घाल ना त्याला शर्ट. त्याचे मित्र म्हणतात, काकू, मला वाटतं आपण निघूया. त्यांना प्रायव्हसी हवी असेल. एक प्रकारे जे झालं ते चांगलंच झालं. त्यानिमित्ताने रितेशला आता घरातच थांबता येईल आणि एकमेकांचा सहवास लाभेल. सगळे निघून जातात. तो तोंड फिरवून बसतो. निशा त्याला म्हणते, ऐका ना, घालू द्या ना मला शर्ट. तो आता तिचं तोंडही पाहत नसतो, इतका तो तिचा तिरस्कार करत होता. मी खूप मोठी चूक केली असं तिला वाटत असतं. मला सांग, तू अजून इथे का आहेस? माझं ऐका ना. त्या विषयावर आपण नंतर बोलू. तुमची तब्येत ठीक नाही.
आणि मला सांगा, तुम्ही इतक्या फास्ट का गाडी चालवत होता? तुम्हाला काही झालं असतं तर? हे विचारायचं तुला काय अधिकार आहे? आणि मी तुला का म्हणून उत्तर देऊ? आणि काय फरक पडतो तुला? तुला तर बरं झालं असतं ना, म्हणजे तू आपोआप सुटली असती. ऐका ना, शर्ट घालू द्या ना. नाही, तू अजिबात मला हात लावायचा नाहीस. इतक्यात आई येते आणि म्हणते, अजून तू शर्ट नाही बदलला? अरे, शेजारचे लोक तुला भेटायचं म्हणत आहेत. आवर पटकन. आई जाते. तो आता जास्त रागात बोलत होता. ती तशीच शर्ट घेऊन घाबरत त्याच्यासमोर उभी होती. त्याला हे सत्य कळेपर्यंत तो तिच्यावर खूप प्रेम करायचा. तिच्या मनासारखी प्रत्येक गोष्ट व्हावी म्हणून धडपडायचा. पण आता तो तिचा एकदम टोकाचा तिरस्कार करत होता. तो रागात तिच्या हातातून शर्ट ओढायला जातो आणि त्याला खूप वेदना होतात. त्याच्या वेदना जणू तिच्यापर्यंत पोहोचत होत्या. तिने तोंड वाईट केले आणि तो तिला रूममधून बाहेर जायला सांगतो. ती जाते. तो शर्ट घालण्याचा प्रयत्न करतो, पण जमत नाही आणि पुन्हा वैतागतो. ती बाहेरच उभी होती. मग ती आत येते आणि काही न बोलता हक्काने त्याचा शर्ट बदलते. त्याला भेटायला काही लोक येतात. त्याचा चहा नाश्ता ती करत होती. ते लोक म्हणत होते, बाकी सून मात्र तुम्हाला छान मिळाली बरं का. खूप चांगली आहे मुलगी. किती मनापासून करते ती सगळं. त्याची आई पण तिची स्तुती करत होती. त्याने अजूनही तिच्याकडे पाहिलं नव्हतं. ती त्याची खूप सेवा करत होती. डाव्या हाताने त्याला काही जमत नव्हतं. ती जेवण आणते. ती त्याला भरवू लागते. खाईन माझं मी. पण चमच्याने खाताना खाली पडत होते. ती पुढे येते आणि म्हणते, औषध घ्यायचे आहेत. पोट भरलं पाहिजे तरच औषध घेता येतील. आता ती त्याला भरवू लागते. तरीही तो तोंड फिरवून बसलेला असतो. त्याच्या मनाला मात्र पाजर फुटत नव्हता. तिने जर मला लग्नाआधी हे सांगितलं असतं तर फार बरं झालं असतं. माझ्या घरात माझ्या बेडवर बसून तिच्या मनात दुसरंच कोणीतरी असेल याला काय अर्थ आहे? हा माझा विश्वासघात नाही का? असा तो विचार करत होता. आता तीच त्याचं ड्रेसिंग, कपडे बदलणं, जेवण सगळं करत होती. त्याला तिचं ऐकण्यावाचून पर्याय नव्हता, पण तरीही तो रागावलेलाच होता. तो तिला माफ करायला तयार नव्हता. तिच्याकडे ओढला जात नव्हता, कारण ती कर्तव्य भावनेनं हे सगळं करत होती असं त्याला वाटत होतं. ती फक्त पत्नी म्हणून तिचं कर्तव्य करत आहे. तिचं माझ्यावर प्रेम नाही, ती दुसऱ्यावर प्रेम करत आहे. ही गोष्ट त्याला त्रास देत होती. मला तिच्यात जीव गुंतवायचा नाही असं त्याचं मत होतं. त्याची तब्येत ठीक होते. त्याचे आई बाबा काही दिवसांसाठी बाहेरगावी जातात. आता दोघेच घरात असतात. तिला वाटतं आता तरी ते माझ्याशी बोलतील. पण त्यांना खूप एकांत असून सुद्धा तो तिला हातही लावत नाही. ती खूप प्रयत्न करते त्याची माफी मागण्याचा, पण तो ऐकत नसतो. ती बेडवर, तो सोफ्यावर झोपायचा. ती त्याच्या पाठीकडे टक लावून पाहत राहायची. आणि मग एके दिवशी तो शिमलेला जायचं नियोजन करतो आणि तिला सांगतो, तुझी बॅग भरून तयार ठेव, आपण उद्या निघत आहे. त्यानं त्याच्या आईबाबांना सांगितलेलं असतं की आम्ही हनीमूनसाठी जात आहोत. तिला तर ते खरं वाटत नाही आणि ती मनातल्या मनात थोडीशी खुश होते. कदाचित त्याचा राग आता मावळत असेल असं तिला वाटतं. शिमल्यात हॉटेलवर गेल्यावर तो तिच्या हातामध्ये रूमची चावी देतो आणि तिला सांगतो, ही तुझ्या रूमची चावी आहे, जा आणि आराम कर. त्याने 2 वेगवेगळ्या रूम बुक केल्या होत्या. माझी रूम तुझ्या शेजारीच आहे, घाबरू नकोस. ती त्याच्याकडे पाहतच राहते. तिला आता खूप वाईट वाटत होतं, पण सर्वांसमोर रडताही येईना, म्हणजे त्यांनी मला अजूनही माफ केले नाही. रूममध्ये जाऊन ती खूप रडते. तिचे डोळे सुजलेले असतात. रात्रीचे 2 वाजले होते, तरी तिला झोप येत नव्हती. तिने चूक तर खूप मोठी केली होती, पण आता ती कशी निस्तारायची या विचारात ती असते. ती उठते आणि त्याच्या रूमचा दरवाजा वाजवते. तो दरवाजा उघडतो. मी आत येऊ शकते का? हो, ये. आपण का आलो इकडे? नाही म्हणजे तुम्ही घरी सांगितलं की आपण हनीमूनला जातोय आणि इथे तर तुम्ही 2 रूम. माझ्या एका मित्राने सांगितलं की सागर, तुझा प्रियकर, इथे आहे. मी तुला त्याच्याकडे सोडायला आलो आहे. तो फारच तुटक तुटक बोलत होता आणि तिला धक्काच बसला. हा निर्णय घेण्याअगोदर तुम्ही मला विचारलं का? स्त्रियांचे सगळेच निर्णय पुरुष का घेतात? ती म्हणते. पुरुषांना ते घ्यावे लागतात, कारण स्त्रिया योग्य वेळी योग्य निर्णय घेत नाहीत आणि मग पश्चातापाची वेळ येते. तू जर आधीच मला सांगितलं असतं तर मी तुझ्याशी लग्न केलं नसतं. तू सागरबरोबर पळून तरी जायला हवं होतंस. त्याचवेळी तू त्याच्यासोबत पळून जाण्याचा निर्णय घेतला असतास तर तू आज कदाचित त्याच्यासोबत खुश असतीस. पण हरकत नाही, आता तू त्याच्याकडे गेलीस तर आयुष्यभर दोघेही सुखी राहाल.
पण माझं सुख कशात आहे हे मला एकदा तरी विचारायचं की. त्यात विचारायचं काय? तू माझ्या घरात खुश नाहीस म्हणूनच मी तुला त्याच्याकडे पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. पण मला त्याच्याकडे जायचं आहे असं मी म्हणाले का कधी? आणि तो तिच्याकडे आश्चर्याने पाहतो. पण तू तर त्याच्यावर अजूनही मी त्याच्यावर प्रेम करत होते. पण ज्या दिवशी तुमच्याशी लग्न झालं त्या दिवशी तुम्ही माझा वर्तमान झालात आणि तो भूतकाळ. मला माझ्या वर्तमान काळासोबत जगायचं आहे. लग्न करण्यासाठी मुलाचा स्वभाव, त्याचं घराणं, परिस्थिती माहीत असणं गरजेचं असतं. पण सागर बाबतीत मला काहीच माहीत नव्हतं. तो माझ्या घरासमोर फक्त भाड्यानं राहायचा. त्याचं कुटुंब, बिझनेस, मित्र काहीच माहीत नव्हतं. पण वय वेडं असतं म्हणतात ना, म्हणून त्याच्यावरती प्रेम करून बसले. आणि पहिलं प्रेम होतं म्हणून अजूनही त्याचाच विचार करत होते. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही मला नको आहात. प्रियकर म्हणून तो असेलही चांगला, पण नवरा म्हणून चांगला असेल याची काय गॅरंटी? पण तुम्ही नवरा म्हणून खूप चांगले आहात आणि तुमच्यासोबतच मला आयुष्यभर राहायचं आहे. मी खरंच खूप निश्चिंत आहे माझ्या भविष्याबद्दल. तिचं बोलणं ऐकून तो हळूहळू विरघळत होता. ती पुढे म्हणाली, कदाचित तुम्हाला माझ्यासारख्या उन्हाळ मुलीसोबत आयुष्य घालवायचं नसेल, पण मला जोडीदाराच्या रूपात तुम्हालाच पाहायला आवडेल. तुमच्या कुटुंब इतकं चांगलं कुटुंब मला दुसरं कुठलंच मिळणार नाही. माझ्या आईवडिलांनी तुमची पूर्ण चौकशी करूनच मला तुमच्या हातात सोपवलं आहे. याचा अर्थ त्यांचा निर्णय कधीच चुकणार नाही. माझा त्यांच्यावर आणि तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तू शुद्धीत आहेस का? काय बोलते आहेस याचं भान आहे? हो, आज मी पहिल्यांदाच माझ्या मनातील भावना व्यक्त करत आहे. जर मी तुमच्यासोबत राहिली तर मला माझ्या माहेरचं प्रेमही मिळत राहील. सर्वच गोष्टी आपल्या इच्छेप्रमाणे व्हाव्यात हे गरजेचं नसतं. कधीकधी इच्छेविरुद्ध झालेल्या गोष्टीसुद्धा आपल्यासाठी चांगल्याच असतात. मी हे सर्व तुम्हाला आधीच सांगायला हवं होतं. मला माफ करा. म्हणजे आपल्याला परत मुंबईला जावे लागेल. हो, मला मिसेस रितेश पाटील असल्याचा सार्थ अभिमान आहे. मग त्या चिठ्ठ्या एवढ्या आतुरतेने का वाचत होतीस? आता तो लहान मुलाप्रमाणे गाल फुगवून त्याच्या मनातली शंका तिला विचारत होता. मला माफ करा, मी तसं नव्हतं करायला पाहिजे. कारण मला तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे हे कळायला उशीर लागला. पण आता मला समजलं आहे. काय समजलं आहे? की तुम्हाला माझ्या मनात नसणाऱ्या गोष्टी करायची सवय आहे. आणि तो चक्रावून तिच्याकडे पाहतो. हे काय बोलत आहेस तू? मग काय? जे माझ्या मनात होतं ते नाही ओळखता आलं तुम्हाला. आणि जे मनात नाही ते ओळखलं आणि मला इथे घेऊन आलात. तेही आईबाबांशी खोटं बोलून. खोटं का? आता आलोच आहे तर हनीमून करूनच जाऊया. आणि तो तिला गचकन आपल्या मिठीत ओढतो. थांबा, मी चेंज करून येते. नाही, आता जे काही असेल ते इथेच कर. आणि तो तिला मिठीत उचलून बेडवर ठेवतो.